नमस्कार. आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे माहेर. याच विषयावरील माझी कविता मी आज इथे आपल्यापुढे सादर करते. माहेर मुलीचं सर्वस्व असतं, ते तिच्या सुखाचे निधान असते. माहेर मुलीचं सर्वस्व असतं, ते तिच्या सुखाचे निधान असते. आई बाबा भाऊ बहिणी सर्वच सुखाची गावं असतात. आई बाबा भाऊ बहिणी सर्वच सुखाची गावं असतात. माहेर जवळ असले तर सहसा तिला माहेरी राहायला मिळत नाही. माहेर जवळ असले तर सहसा तिला माहेरी राहायला मिळत नाही. पण सगळेजण रोज भेटतात तरी यातच ती समाधान मानते. यातच ती समाधान मानते. या उलट माहेर लांब असेल तर माहेरी निवांत जाऊन राहायला मिळते. भावा बहिणींच्या खोड्या काढायला मिळतात. आईकडून लाड करून घ्यायला मिळतात. पूर्वी माहेरवाशीण लांब राहत असेल तर तिला बाबा किंवा आई पत्र लिहित असत किंवा ती कुणाला तरी पत्र लिहित असेल. आता स्मार्टफोनमुळे व्हिडिओ कॉलही होतोच. तरीसुद्धा माहेर ते माहेरच. सासरी सगळी सुख असली तरी माहेरचं सुख ओढ केवळ अवर्णनीयच. ज्यांना माहेर नसेल त्यांचा विठूच पाठी राखा. तरीसुद्धा माहेर ते माहेरच. सासरी सगळी सुख असली तरी माहेरचं सुख ओढ केवळ अवर्णनीयच. ज्यांना माहेर नसेल त्यांचा विठूच पाठी राखा. धन्यवाद. आशा आहे आपल्याला सर्वांना ही कविता आवडली असेल. सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.